आवाज बघा किती अर्थ दडलाय. ह्या माणसाने शिवसैनिक फक्त निष्ठावंत शिवसैनिक म्हणून 100 रुपये दिलेत. त्यांनी स्वतःचं नाव नाही दिलं. त्यांना फक्त ओळख आहे ती फक्त बाळासाहेबांची बघा, नाही का. बाळासाहेबांचा हा शिवसैनिक आहे बघा. म्हणून सांगतो की शिवसेना, शिवसेना बघा, शिवसेना. शी म्हणजे शिलाचं रक्षण करणारी, शी म्हणजे शिलाचं रक्षण करणारी, व म्हणजे वचनासाठी कटिबद्ध, वचनासाठी कटिबद्ध. से म्हणजे सेवेसाठी नेहमी तत्पर असणारी, सेवेसाठी नेहमी तत्पर. आणि ना म्हणजे ना मर्दाना जिथे बिलकुल स्थान नाही, ती म्हणजे शिवसेना. शिवसेना आणि फक्त शिवसेना फक्त बघा. फक्त आता आमची अवस्था गरीब सरीब माणसं, जशी माझी अवस्था सगळ्याची तीच अवस्था. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ नाही का बुवा. काय करायचा ह्यो माणूस आता कोणाकडे म्हणून जायत आणि कोणाकडे बघित. हो आता सध्या अशी परिस्थिती आहे, आमचं कोण आणि परको कोणतोच कळत नाही, अशी परिस्थिती आहे नाही का. गजराच्या माध्यमातून सांगेन करा आता जेवढा लवकर आटपता येईल रूपाचा अभंग तेवढा लवकर आटपायचा प्रयत्न करतो. ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला नक्कीच मी गजराच्या माध्यमातून दोन्ही बुवा आम्ही सांगणार आहोत. गौरीश आई शिरगाव यांच्याकडून हे सुरानो चंद्रवा या गाण्यासाठी 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. त्याचबरोबर बुवा श्री संदीप लोके बुवा यांचे शिष्य बुवा प्रथमेश शिवलकर यांच्याकडून भाव अंतरीचे हळवे हे गाणं घ्यायचे. नक्की तुमच्या फरमाईश गजराच्या अगोदर मी या ठिकाणी पूर्ण करणारच आहे. या फरमाईश बाजूला ठेवतोय. तुम्हा दोघांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय, तुमचे आशीर्वाद घेतोय. आता लोके बुवाने उद्या आमची 25 तारखेला लोके बुवांच्या गावात आमची बारी ठेवलेली आहे, गौरव पांचाळ आणि माझी. एकदा आमच्या लोके बुवांसाठी जोरदार टाळा व्हायला पाहिजे बघा, नाही का. असो या ठिकाणी रूपाच्या प्रकाराला सुरुवात करतो. तर जरा पेटेचं थोडं साधारण सो देवा. तुम्ही गाताच म्हणजे तुमका आमच्याबरोबर आता भैरव जेव्हा आम्ही म्हणू तेव्हा तुम्हाला जरा वरती यायला लागेल. आमच्यासमोर 7 संगत करायची, ठीक आहे, जमेल ना. नाही तर आम्ही खाली येईल बा, सांग ना काय प्रॉब्लेम आहे. श्री महापुरुष क्रीडा मंडळ, श्री महापुरुष क्रीडा मंडळ गावठणवाडी कुर्ली तालुका वैभववाडी यांच्याकडून 300 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करतोय आणि रूपाच्या प्रकाराला सुरुवात करतोय. सनेकर सनेकर कुठे गेले. सनेकर भाऊ यावरती खर्जा चव्हाणबुवांचा आमचा खर्जा अतिशय सुंदर खर्जा. त्याची तयारी ते त्यांच्याबद्दल काय भजनाबद्दल कोणी बोलू शकत नाही. जो बोला तो खरो पापी, हां तो खरो पापी. बुवांका काय येता काय ना ह्याच्यावर बोलणारे भरपूर जण त्यांच्या भजनाचं किती करता आमकाही माहिती आहे त्यांना, समजलं ना. त्याच्यामुळे त्या विषयावर मी जास्त बोलत नाही. पण प्रामाणिकपणे भजन बुवांची मेहनत आहे, मेहनत दिसते. मेहनत करणाऱ्या माणसाला जेव्हा तुम्ही असे चिडवताच ना तेव्हा माणसाला राग येतात. कुठल्याही माणसाला माकाही सुद्धा राग येतो. पण बुवांची मेहनत आहे, कारण एवढी वर्ष त्या माणसाने आज नाही पडला. 54 बुवा ना 54 मी 54 म्हणजे 54च असतात. 54 वर्ष आणि किती 31 वर्ष बघा, सांगण्यासारखी गोष्ट आहे. 54 वर्ष त्यांना झाली आता वय वर्ष आणि 31 वर्ष भजनामध्ये अविरत भजन. बघा जेव्हा आजारी पडले बुवा, सांगण्यासारखी गोष्ट सांगतोय बघा. जेव्हा बुवा आजारी पडले, बुवांना थोडासा एक आजार झाला मध्ये पॅरालिसिस सारखं थोडासा, पण नामस्मरण कसं तारतं, नामस्मरण कसं तारतं, तुम्हाला कसं जिवंत ठेवतं. भगवंताला काळजी असते. अरे माझा जो अंश मी पाठवला आहे, माझा अंश पाठवला त्याला ती कामगिरी दिली आहे. कारण भगवंत बघा एक तर माणसाला जन्माला यावं लागतं, एक तर माणसाला जन्माला घालतो भगवंत आणि एक तर फुकट इलाली असतं जन्मात, तो विषय नसता. मग प्रत्येक माणसाने समजा की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत, प्रत्येकाने विचार करावा. आणि भगवंताने पाठवले बुवाने हरिनाम घ्यायसाठी. मध्ये एवढ्या आजारातून सुद्धा बुवा आमचे एवढे बाहेर आलेत, हात चालत नव्हता, पेटीवर हात फिरत नव्हता, आणि तशाच सुद्धा बुवांनी कार्यक्रम केले बघा. कधी हरिनामाची कास सोडली नाही बघा. म्हणून बुवांचं एकदम मोठे पण वाटतं आम्हाला, म्हणून त्यांचा खूप आदर करतो मी नेहमी. असो ठीक आहे. बाकी डबल बारच्या माध्यमातून बुवा मी तुम्हाला बोलणारच आहे, त्याबद्दल तुम्ही राग करू नका काय. हां तेवढा फक्त सांभाळल्या, कारण कसं जातात एक फक्त चुकलं सांगतो सोडतो विषय. बुवांचं भजनाच्या माध्यमातून खूप नाव आहे, पण व्यवहार ज्ञान एवढं शून्य आहे ना बुवांचं. मी एकदा घराडे गेलो होते बुवांच्या, व्यवहार ज्ञान एवढं शून्य. वहिनी आमची सांगता ओ खै चालला म्हणतात, नाही तो छत्री एखादी घेऊन येते गो, पाऊस येतो आता ना. मिरं गेलो जवळ छत्री आडते, ती म्हणता हो तुमका सांगून ठेवतोय छत्री घेताना विचारपूर्वक घ्यावा. हां काय सांगा, जो व्यापारी काय सांगत ना अर्ध्या किमतीतच घ्यायचा, काय मागायचं ना अर्ध्या किमतीत दे म्हणून सांगायचा.
बुवा आपले घराच्या बाहेर पडले. माका त्यांना बुवा एक अर्ध्या तासात येत आहे मी, तो सर जेवण होत तुम्ही बसा तो सर. आणि बुवा गेले त्या छत्रीवाल्याकडे गेले. छत्रीवाल्याला सांगतात रे बाबा त्याला दुकान उघडलं आणि किती दिलं म्हणतात 400 रुपये. काय माणसाचं काय म्हणता 400 रुपये. अरे हय सर हिला हय सर हां किती 400 200 दे. काय सांगता 200 दे. तो म्हणतो काय साहेब पहिलं भोवणीचं गिरायक आहे आणि तुम्ही 200 मागता. मी 400 सांगितलं तुम्ही 200 सांगताय. त्यावर तुम्ही भोवणीचं गिरायक आहे म्हणून सोडतो जाऊ दे. तुम्ही 300 द्या 150 दे. तो डोक्याच फिरला त्याचा. माणसाला काय माणूस काय हो. अरे मी काय सांगतात तुम्ही काय सांगतात. नाही नाही मी सांगितलं ना 150च दे. तुमचं साहेब बघा मला काय परवडत नाही तुमचं माझं सोडून द्या 200 द्या 100त दे. अरे देवा तो इटामलं एवढं ना. असा करता करता शेवटी तो म्हणतो बाबा एकदा पाया पडतं तुमच्या बुवांच्या अगदी लोटांकन घालतात. देवा तुझ्या पाया पडते रे पण आता अगदीच नाही रे तर तू 100 मध्ये दे 50 मध्ये दे. तो भडाकलो ना हो शेवटी. भडाकलो म्हणतो फुकट घे. तो म्हणता मग 2 दे. असं विषय नाही असं ठीक आहे चला. Hare